Headlines, Prayojak, Sofa Factory, the complete living solutions under one roof. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवणार. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2 किंवा 3 फेब्रुवारीला होणार सादर. मुंबईकरांसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता. राज्यातील 19,539 बिल्डर्सना महारेराची कारणे दाखवा नोटीस. सर्व प्रकल्पांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी. नागपूरकरांचा मेट्रो प्रवास पुन्हा महागला. 18 किलोमीटरच्या प्रवासासाठी मोजावे लागणार 41 रुपये. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. भाजप आणि महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. पिंपरी सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी अमर मुलचंदानीच्या घरातून ईडीच्या हाती घबाड. रोख रकमेसह हिरे, दागिने आणि आलिशान कारसह 3 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त. महिला सहकाऱ्यांच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला कोर्ट सुनावणार शिक्षा. गांधीनगर सत्र न्यायालयानं ठरवलंय दोषी. पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री टायर गोडाऊनला आग लागल्यानं खळबळ. परिसरातील हॉस्पिटलमधील रुग्णांना श्वसनाच्या त्रासानंतर हलवलं दुसऱ्या रुग्णालयात. आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी. मध्य कोकण रेल्वेकडून 18 विशेष फेऱ्या. आजपासून तिकीट बुकिंग सुरू.